नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो किलोमीटरमध्ये नाही तर श्रद्धेत मोजला जातो. हा आहे जवळपास 800 वर्षांपासून अविरतपणे वाहणारा एक प्रवाह. कधी विचार केलाय की दरवर्षी लाखो लोक ऊन पावसाची पर्वा न करता शेकडो किलोमीटर चालत पंढरपूरला का जात असतील? हा प्रश्न थेट आपल्या महाराष्ट्राच्या आध्यात्मिक ओळखीला हात घालतो. हो, आपण बोलतोय वारीबद्दल. तर ही गोष्ट नीट समजून घ्यायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला हे बघावं लागेल की ही यात्रा किती प्रचंड आहे आणि कोण आहेत हे लोक जे यात सामील होतात. जवळजवळ 15 लाख ही आहे मुख्य वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांची अंदाजी संख्या. विचार करा, हा फक्त एक आकडा नाहीये, ही तर जणू काही माणसांची एक नदी आहे जी एकाच दिशेने एकाच ध्येयाने वाहते आहे. आणि ह्या लोकांना वारकरी का म्हणतात? तर बघा, ह्या नावातच सगळं काही आहे. वारी म्हणजे काय? तर नियमितपणे केलेली यात्रा, आणि करी म्हणजे ती करणारा. सोपं आहे, जो आपल्या लाडक्या देवताच्या विठोबाच्या भेटीसाठी न चुकता नियमितपणे वारी करतो तोच वारकरी. पण मग प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या संख्येने लोक इतक्या निष्ठेने हे का करतात? यामागे कोणती शक्ती आहे? तर यामागे आहे एक जबरदस्त क्रांतिकारक तत्वज्ञान, एक असा विचार ज्याने अनेक शतकांपूर्वीच्या सामाजिक व्यवस्थेलाच थेट आव्हान दिलं होतं. हे बघा, एका बाजूला होतं वैदिक कर्मकांड, म्हणजे किचकट विधी, फक्त संस्कृतमध्ये असलेलं ज्ञान आणि जिथे सगळ्यांना प्रवेश नव्हता. पण वारकरी चळवळीने, किंवा ज्याला आपण भागवत धर्म म्हणतो, त्यांनी एक अगदी वेगळा मार्ग दाखवला. त्यांनी सांगितलं की क्लिष्ट विधींची गरज नाही, साधी भक्ती पुरेशी आहे. मोठमोठे ग्रंथ नाही, तर देवाचं नामस्मरण महत्वाचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मार्ग जात, धर्म, लिंग असा कोणताही भेद न मानता सगळ्यांसाठी, अगदी सगळ्यांसाठी खुला होता. आणि या परंपरेचं दैवत विठ्ठोबा, ते स्वतः ह्यात सर्वसमावेशकतेचं प्रतीक आहेत. विटेवर उभे राहून भक्ताची वाट पाहणारे. अभ्यासक सांगतात की या मूर्तीमध्ये शैव आणि वैष्णव अशा दोन्ही परंपरांचा संगम दिसतो. म्हणजे इथेही कोणताही भेद नाही, सगळ्यांचं स्वागत आहे. आणि संत तुकारामांनी तर हे अगदी सोप्या शब्दांत सांगितलंय, या रे लहान थोर, याती भलती नारी नर. विचार करा, त्या काळात असं सर्वांना खुलं आमंत्रण देणं ही किती मोठी क्रांतिकारी गोष्ट असेल. चला आता पुढे जाऊया आणि बघूया की हा जो इतका मोठा विचार आहे तो समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमधून आलेल्या समतांनी मिळून कसा घडवला. ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात याचा तात्विक पाया रचला. त्यानंतर नामदेवांनी हा विचार संपूर्ण भारतभर नेला. पुढे 16व्या शतकात एकनाथांनी या परंपरेला पुन्हा नवसंजीवनी दिली. आणि 17व्या शतकात तुकारामांनी तर या चळवळीला शिखरावरच नेऊन ठेवलं. म्हणूनच तर म्हणतात ना, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. म्हणजे प्रत्येक संताने आधीच्या कामावरच पुढचं बांधकाम केलं. आणि ज्ञानेश्वरांबद्दल तर काय बोलावं. फक्त 16 वर्षांच्या असताना त्यांनी भगवद्गीतेसारखा गहन ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या रूपाने सर्वसामान्यांसाठी मराठीत आणला. आणि त्याच्या शेवटी जे पसायदान मागितलं ते स्वतःसाठी नव्हतं, ते होतं संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी. जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे दुष्टांचं दुष्टपण संपू दे. केवढा मोठा विचार. म्हणजे बघा, ज्ञानेश्वरांनी ज्ञानाचा दरवाजा उघडला, नामदेवांनी भक्ती पंजाबपर्यंत पोचवली, एकनाथांनी भारुडांसारख्या लोककलांमधून लोकांना शहाणं केलं, तर तुकारामांनी समाजातील दांभिकतेवर थेट शब्दांत प्रहार केले. या सगळ्यांनी मिळून साहित्यातून आणि विचारातून या परंपरेला इतकं मजबूत केलं की ती आज 800 वर्षांनंतरही टिकून आहे. तर हे स्पष्ट आहे की ही फक्त देवाबिवाची किंवा श्रद्धेची गोष्ट नव्हती. ही एक अशी चळवळ होती जिने खऱ्या अर्थाने समाजाला एक नवीन दिशा दिली, एक नवा आकार दिला. आणि या वारीचं जे व्यवस्थापन आहे ते तर बघण्यासारखं आहे. यात असते पालखी, ज्यात संतांच्या पादुका असतात. मग असतात दिंड्या, म्हणजे वारकऱ्यांचे शिस्तबद्ध गट. आणि या दिंडीमध्ये चालणारा प्रत्येक जण म्हणजे वारकरी. ही जी रचना आहे ती काही आजची नाही, कित्येक शतकांपासून चालत आलीये आणि ती अधिकाधिक शिस्तबद्ध होत गेलीये. पण या सगळ्याचा समाजावर काय परिणाम झाला तर खूप मोठा. या परंपरेने जातीव्यवस्थेला थेट आव्हान दिलं. चोखामेळांसारख्या संतांना आदराचं स्थान दिलं. जनाबाई, मुक्ताबाईंसारख्या स्त्रियांना बोलतं केलं. संस्कृतऐवजी सर्वसामान्यांच्या मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळवून दिली. आणि अहिंसा, सत्य यांसारख्या नैतिक मूल्यांची समाजात रुजवणूक केली. थोडक्यात काय, तर एक अशी जागा तयार केली जिथं तुमची जात किंवा तुम्ही स्त्री आहात की पुरुष हे महत्वाचं नव्हतं, तुमची भक्ती महत्वाची होती. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे संत चोखामेळा, ज्यांना त्यांच्या जातीमुळे मंदिरात प्रवेश नाकारला गेला. तेच चोखामेळा म्हणतात, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काया भुलला सी वरलिया रंगा. म्हणजे ऊस वाकडा तिकडा असेल पण त्याचा रस गोडच असतो.
मग तुम्ही बाहेरील रंगाला का फसता? आतली शुद्धता महत्वाची आहे. हेच या चळवळीचा